लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्री सप्तशृंग निवासिनी देवीचा चैत्रोत्सव श्री राम नवमीपासून अतिशय आनंदात आणि भक्तिमय वातावरणात सुरू असून पहाटेपासून विविध धार्मिक पूजा अर्चा यासह महावस्त्र आणि अलंकाराची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। चोख सुरक्षा व्यवस्था आणि सेवा सुविधेच्या माध्यमातून देवस्थान कर्मचारी, प्रशासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी यात्रा उत्सव यशस्वीतेसाठी कार्यरत असून यात्रा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने स्वयंसेवी संघटनांनी हातभार लावलेला आहे। आज सकाळची पंचामृत महापूजा विश्वस्त ॲडव्होकेट श्री ललित निकम यांच्या हस्ते सहकुटुंब करण्यात आली। यावेळी संस्थांचे मुख्य व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे, सहाय्यक व्यवस्थापक तथा कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार यांसह सर्व विभाग प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते। यात्रा उत्सव दरम्यान 2 वेळचे मोफत अन्नदान, महाप्रसाद सुविधा चैत्रोत्सव कालावधी सुरू असून येणाऱ्या भाविक भक्तांच्या सेवा सुविधेसाठी 24 तास मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आलेले आहे। दर्शन काळात भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी संस्थांमार्फत 2 टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून मंदिर परिसरात पाणपोईची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे। सप्तशृंग गडावर आणि परिसरात आग लागून कुठलीही जीवित अथवा वित्तहानी होऊ नये यासाठी 24 तास अग्निशमन बंबाची व्यवस्था करण्यात आली आहे। श्री सप्तशृंगी देवीच्या या उत्सव काळात अनेक भाविक भक्त मध्य प्रदेश, गुजरात, खानदेश प्रांतातील नंदुरबार, नवापूर, धुळे, साक्री, शिरपूर, जळगाव, धरणगाव, मालेगाव आदी विविध ठिकाणच्या पालख्या आणि पायी भाविक गडावर पायरी आणि महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या वाहनांत पोहोचत असून संपूर्ण सप्तशिखर हे आदिमाईच्या जयघोषाने दुमदुमलं आहे। NCN न्यूजसाठी रघुवीर जोशी, श्री सप्तशृंगगड।